व प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच चषक मान्य श्री अश्विन वाघेरे व प्रवीण वाघेरे महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून नक्कीच या भव्य दिव्य सामना चालू करायचा या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. वळूया सामन्याकडे. मी हेमंत सोनावे सकाळच्या सत्रामध्ये या सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मान्यवरांचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच आम्ही टेंबरेकर विपक्ष DS स्पोर्ट्स शेनवे असा आजच्या दिवसातला दुसरा आल्यानी संघाने तयार राहायचंय. यानंतर यामधील विजयी संघ आणि आल्यानी संघ यामध्ये सामना होईल. आणि नक्कीच टेंबरेकर संघ या सामन्यामध्ये फलंदाजी करतोय. सचिन आणि देवा अशी जोडी आलेली आहे. नक्कीच अतिशय महत्वाचा सामना आहे. 6 षटकांचा सामना आहे. 2 षटकांचा मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि नक्कीच एक महत्वाचा 5 गोलंदाज राहतील याची नोंद घ्यायची आहे. जरी पुढे 5 षटकांचे सामने झाले तरी 5च गोलंदाज राहतील. यावेळी मात्र गोलंदाजी एंडवर तुषार येतोय. पहिलं षटक आता येईल 6 षटकांचा आणि प्रत्येक यावेळी मात्र 30 मिनिटांचा वेळ लावून दिला. त्यामुळे आम्ही पुन्हा सांगणार नाही, घाई करा. आपला वेळ पुढे या सिरीज पहिला चेंडू या षटकातला आणि हा चेंडू नो बॉल. नक्कीच पहिला चेंडू एक नो चेंडू पडतोय, अवैध चेंडू पडतोय. एक धाव जोडली जाईल आणि शिवाय फ्री हिट मिळेल त्या फलंदाजाला. तो फलंदाज असेल सचिन. यावेळी सचिन स्ट्राईकचा भार सांभाळतो या सामन्यासाठी. दोन्ही संघांची कामगिरी सुरेख राहिली आहे या सिरीज मध्ये आणि एक बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळेल. पुढचा चेंडू हो यावेळी मात्र शफल झाले होते फ्रंट फुटवर, मात्र सुरेख चेंडू, सुरेख कमबॅक. फ्री हिटचा फायदा उचलू नाही शकला सचिन. नक्कीच चेरोली प्रीमियर 2021 आणि 5वं पर्व आहे मित्रांनो. अंतिम दिवस 11वा दिवस. जी स्पर्धा 11 तारखेला सुरू झाली ती तब्बल 11व्या दिवसात येऊन पोहोचली आणि आज मात्र अंतिम प्रवास सुरू आहे या लीगचा आणि हे 2 संघ लढत आहेत टेंबरेकर आणि शेनवे. पुढचा चेंडू तुषार टू सचिन. हाफ ट्रैकर हो इस बार बढ़िया अपील. पहले विकेट का पतन होता हुआ शेनवे टीम को सफलता मिलती हुई. दूसरी गेंद पर स्कोर वही रुकता हुआ. 1 रन 1 विकेट के नुकसान पर टेंबरेकर डीजे. थँक्यू डीजे. त्याचबरोबरच मिस्टर CPL, त्याचबरोबर एमर्जिंग प्लेयर, सिक्सर किंग CPL यांसारखी देखील बक्षिसं लागलेली आहेत. त्यासाठी भव्य चषक संदेश स्पोर्ट्स यांच्याकडून दिले जातील. नक्कीच आयोजक संदेश स्पोर्ट्स, राकेश स्पोर्ट्स आणि आम्ही छेरवलीकर. सुरेख लीग आहे आमची छेरवली प्रीमियर लीग 2021. अंतिम दिवसाचा प्रवास आणि ते 2 संघ खेळतायत. अभि टेंबरेकर वर्सेस DS शेनवे आणि नक्कीच पहिलं षटक सुरू आहे. तुषारचं षटक. पहिला चेंडू नो टाकला गेला. पुढचा चेंडूवर कमबॅक. तिसऱ्या चेंडूवर अतिशय मोठा कमबॅक. पहिला गडी बाद सचिनच्या रूपानं. आता मात्र चेंडू थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अतिशय दुरून ट्रॅव्हल झाला. पंचांचा निर्णय तो वाईड आणि या वाईडनं धावसंख्या पुढे सरकते. 2 धावा. दोनही धावा अतिरिक्तच्या रूपाने आलेल्या आहेत. 1 नो 1 वाईड. आता मात्र नवीन फलंदाज आलेला आहे महेश. मला वाटतं या महेशनं तारलेला या संघाला प्रत्येक वेळी. पुढचा चेंडू हो यावेळी सुरेख कनेक्शन. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू भरधाव वेगानं डीप मध्ये जातोय आणि धावा मिळतील 4. हा येतोय चौकार डीजे. थँक्यू. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावांवर. 1 गडी बाद 6. आम्ही टेंबरेकर. अतिशय महत्वाचा सामना आहे हा दोन्ही संघांच्या दृष्टीनं. पहिला सामना पाहिला साई स्टार अल्यानी वर्सेस टायगर स्पोर्ट्स असनोली. साई स्टार अल्यानी संघानं तो सामना अगदी दिमागात जिंकला. मात्र आता दडपण आहे असनोली संघावर. पाहूया पुढचा चेंडू. हो डेलिकेट टच. मात्र फंबल होते. थोडासा मिसफिल्ड होते. 1 धाव मिळते. जिथे रनआउटची संधी बनू शकली असती मात्र 1 धावेवर समाधान मानावं लागेल. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आम्ही टेंबरेकर. यावेळी मात्र पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे आणि त्यामुळेच कदाचित संधी उठवली जाईल. याचा फायदा घेतला जाईल का आम्ही टेंबरेकर संघाकडून. तुषार मात्र सुरेख गोलंदाजी करतोय.
यावेळी मात्र चेंडूला त्या दिशेला पाठवलं जिथे पाठवायचं होतं. चेंडू भरदा वेगानं सीमा पार जाईल का? येस इट इज. 4 धावा मिळतील टेंबरेकर संघाला. यावेळी मात्र कमबॅक करतोय तो संघ आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. ढीजे अतिशय सुरुवात चांगली होती, मात्र आता मात्र 2 चौकारांनी थोडस अनालिसिस बदललं. पुढचा चेंडू हो यावेळी स्टिअर केला, मात्र चेंडू काय होईल, परिणाम येईल का? मात्र एक चोरटी धाव इथे मात्र मिळते अमित टेंबरेकर संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 12 धावा 1 गडी बाद 12. पहिलं षटक समाप्त होत आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. आणि नक्कीच संदेश स्पोर्ट्स क्लब चेरोली आयोजित चेरोली प्रीमियर लीग 2021 हा क्रिकेटचा महारणसंग्राम आज मात्र अंतिम दिवसात येऊन पोहोचलेला आहे. आणि त्याचं कारण आहेत ही असलेली भव्य दिव्य पारितोषिक. आणि त्यासाठीच हा क्रिकेटचा कुंभमेळा भरला होता. आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे ₹55,555. कैलासवासी गोपीनाथ आलो फर्डे यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री राजेशजी गोपीनाथ फर्डे यांच्याकडून उद्योजक व श्री स्वप्नील जनार्दन फर्डे युवा उद्योजक यांच्याकडून. आणि एक भव्य चषक दिला जाईल कैलासवासी काशीनाथ देव फर्डे यांच्या स्मरणार्थ माननीय किरण विश्वास सातपुते यांच्याकडून. पुढची बक्षीस पुढच्या चेंडू नंतर यावेळी येतोय श्याम पडवळ. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं सामन्याचं दुसरं पॉवर प्लेचं दुसरं षटक. नक्कीच घाई करायचे श्याम, आपला वेळ सुरू आहे 30 मिनिट्सचा. यावेळी देवा पहिला चेंडू खेळून काढेल. हो इथे खेळलेला सुरेख ऑफ स्ट्रोक केलेला आहे तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल आणि या एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा 13 लॉस ऑफ 1 विकेट. अमित टेंबरेकर in the second over in progress. This is a mandatory power play second over which will be bowled by Sham Padwal. Next ball to Mahesh. Oh, delicately touched into the follow through. Oh, there is misfield, but players are there to cover up that throw and no more loss is there. Only 1 run will be taken and this 1 run added to scorecard. Score moves on 14. Loss of 1 wicket. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद करण्यात यश मिळालं होतं. सचिन माघारी परतला, मात्र देवा आणि महेश या सामन्याचे सूत्र आपल्या हाती घेत आहेत. नक्कीच श्याम पडवाल एक अतिशय अनुभवी खेळाडू आहे, अनुभवी गोलंदाज आहे. या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी करावी लागेल. हो हो यावेळी काय घडलं काय बिघडलं आणि पंचांचा निर्णय येतोय. एस इट इज वेल कॉट. सुरेख झेल स्लीप मध्ये डाईव्ह केलं, चेंडूला सोडलं नाही आणि झेल बाद होतोय हा फलंदाज देवा. बॅक टू द पॅव्हिलियन जावं लागेल देवाला. 2 गडी बाद. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावली 14 धावा. यश मिळतंय ते श्याम पडवळला. आपला अनुभव पणाला लावतोय. इन स्विंगर होता, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला आणि बॅटची कडा घेऊन सरळ विसावला स्लिपच्या प्लेअरच्या हातामध्ये आणि आणखी एक गडी बाद होतो तो अमित टेंबरेकर संघाचा. आणि नवीन फलंदाज येतोय सुभाष. नक्कीच या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक आहे ₹33,333. सौजन्य आहे श्री विजयजी भगत व अल्पेशजी भोईर व भव्य चषक दिला जाईल कैलासवासी काशीनाथ देव फर्डे यांच्या स्मरणार्थ माननीय किरण विश्वास सातपुते यांच्याकडून. हे नक्कीच मोठी बक्षिसं लागली होती या स्पर्धेसाठी. ही स्पर्धा म्हणजे आमच्या आकर्षणाचा भाग आहे. येस श्याम पडवळ वन्स अगेन रेडी टू बोल्ड. फिर से एक बार बढ़िया अपील होता हुआ लेकिन कोई संपर्क नहीं बल्ला और गेंद में, लेकिन एक डॉट गेंद डालने में सफल रहे श्याम पडवल. अब नए बल्लेबाज आए हैं सुभाष, तो कुछ ना कुछ करना होगा. खेलना हो बची हुई गेंदें. यदि आप वहां खड़े रहते हैं तो कुछ ना कुछ रन आएंगे. रिस्क लेने की जरूरत नहीं है. दूसरा ही ओवर चलता हुआ 6 ओवर्स का मैच है. अगली गेंद, इस बार गेंद को बहुत बढ़िया खेला है. स्ट्रेट रीजन में वह खिलाड़ी मौजूद, 1 ही रन मिलेगा और 1-1 रन के साथ आगे जा रहे हैं अमित टेंबरेकर. और इसी के साथ स्कोर कार्ड में इजाफा होता हुआ स्कोर जाकर पहुंचा 15 रन. 2 विकेट के नुकसान पर सचिन और देवा दोनों डगआउट की ओर जा चुके हैं. अब तो इन दोनों पर सब निर्भर है, तो दोनों को खेलना होगा, संभल कर खेलना होगा. अच्छी गेंदों का सम्मान करना होगा और बुरी गेंदों को सीमा पार करना होगा. अगली गेंद, इस बार थोड़ा सा जल्दी खेल बैठे, गति में परिवर्तन किया था यह और
इसी के साथ ये दूसरे ओवर का खेल भी खत्म होता हुआ, दोनों पावर प्लेस के ओवर्स खत्म होते हुए और स्कोर वही रुका 15 रन 2 विकेट के नुकसान पर. आणि नक्कीच या स्पर्धेचं तृतीय पारितोषिक आम्ही पुन्हा एकदा अनाऊन्स करूया. ₹15,555 आणि याचं सौजन्य आहे श्री निलेशजी पाटोळे. आणि एक भव्य चषक दिलं जाईल कैलासवासी काशीनाथ देव फोर्डे यांच्या स्मरणार्थ मान्य किरण विश्वास सातपुते यांच्याकडून. आणि चतुर्थ पारितोषिक आहे ₹15,555 आणि हे दिलं जातंय सन्मान्य श्री गणेश रमेश कुंदे ग्रामपंचायत सदस्य किनवली यांच्याकडून. व भव्य चषक कैलासवासी काशीनाथ देव फोर्डे यांच्या स्मरणार्थ मान्य किरण विश्वास सातपुते यांच्याकडून. वळूया सामन्याकडे. नवीन गोलंदाज येतोय कुमार. आणि यावेळी 2 षटकांचा सामना संपलाय मित्रांनो. 15 धावा आतापर्यंत 7.5च्या सरासरीनं धावफलकावर लागलेल्या आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षण दूरवर पसरलं जाईल ते शेनवे संघाकडून. आणि महेश आणि सुभाष यावेळी स्ट्राईकचा भार सांभाळतोय. धावा गोळा कराव्या लागतील कारण अतिशय महत्वाचा सामना आहे. मागचा सामना मित्रांनो पाहिला 70 धावांचं आव्हान होतं. अस्नुल संघाला पेलवलं नाही. याचं कारण पहिल्या षटकात गेल्या 2 बहुमूल्य गडी आणि एक मेडन षटक नितीन सिनियरचं. आणि यावेळी मात्र ते कमबॅक करेल का. इथे देखील 2 गडी बाद झाले टेंबरेकर संघाचे. येस पुढचा चेंडू. हो यावेळी सुरेख फटका. चेंडू येईल लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. फंबल होते. एक मिसफिल्ड एक फंबल. धावा मिळतील 2 आणि या 2 धावांनी धावफलक सजवलं जाईल. धावफलकावर धावा लागतात 17 लॉस ऑफ 2 विकेट्स. Here we are in the last day of CPL 2021 5th edition. So we have to play 2 more matches. Yes, next ball. Oh, this time steer towards the point region and ball swiftly going towards the boundary line. There is player. He will stop the ball. बँजो उपलब्ध झालाय. मुकेश फोर्डे याचकडून स्पॉन्सर झाला बँजो आहे. त्यांचा मनपूर्वक आभार. And meanwhile both the batsmen crossing for double and these 2 runs will added to the scorecard and score moves on 19 runs loss of 2 important wickets. आणि नक्कीच किरणजी विश्वास सातपुते आपलं स्वागत आहे. आपण इथे आलात. ओहो सुरेख फटका. थोडासा अंदाज चुकला मात्र चेंडू नाही चुकला. सीमा पार जाण्यासाठी 4 धावा मिळतील आम्ही टेंबरेकर संघासाठी. सुरेख फटका होता. नक्कीच एक क्लासिकल खबर डाय पाहायला मिळाला आम्हाला. त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेला. जर हाताला लागला असता तर झेल होऊ शकला असता. मात्र जर तर क्रिकेटमध्ये अजिबात महत्व नाही. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा 23 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच घाई करायची मित्रांनो आपण. आणि काही विशेष आणि वैयक्तिक बक्षिसं देखील आमच्या या सिरीजचे आहेत. ऑरेंज कॅप असेल, पर्पल कॅप असेल, मॅन ऑफ द सिरीज असेल, प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच असेल. त्याचबरोबर मिस्टर CPL इमर्जिंग प्लेयर सिक्सर किंग. पुढचा चेंडू. इस बार गेंद को स्टीयर किया स्क्वायर ऑफ द विकेट. गेंद जाएगी सीमा रेखा की ओर. वहां खिलाड़ी मौजूद. क्या होगा. गेंद रुकी जाएगी नहीं और 4 रन मिलेंगे. इस बार बैक टू बैक फोर्स आते हुए यहाँ अम्ही टेंबरेकर टीम के लिए. और इस 4 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 27 रन 2 विकेट के नुकसान पर. तो यहाँ तक कि टेंबरेकर टीम यह कमबैक करती हुई इस मैच में. ताकि 2 ओवर्स में सिर्फ 15 रन थे लेकिन अब तक की इस ओवर में तकरीबन 12 रन आ चुके हैं. और देखिए कुमार अपनी इस ओवर की 5वीं गेंद फेंकने के लिए तैयार. अपनी गेंदबाजी मार्क पर जाते हुआ. और वह बैट्समैन सुभाष है. बहुत ही बढ़िया खेल कर रहा है. वह बाउंड्रीज अपने टीम के लिए. अगली गेंद. इस बार पॉइंट गेंद सर के ऊपर से फिर से एक बार गेंद जाएगी वहां डिप में और वहां मिसफील्ड होता हुआ. इसे कहते हैं गरीबी में आटा गीला. पहले ही रन जा रहे और इसमें मिसफील्ड. यह सिर्फ 1 रन होना चाहिए था. वहां मिले 4 रन पूरे और स्कोर आगे जाता हुआ. स्कोर जाकर पहुंचा 31 रन 2 विकेट की नुकसान पर. यह अम्ही टेंबरेकर तो कमबैक होता हुआ इस मैच में अम्ही टेंबरेकर टीम का. तो कुमार कहीं ना कहीं गेंदबाजी में सोचना होगा.
तो आखिरी गेंद लेके आएंगे इस ओवर की और तकरीबन 16 रन आ चुके हैं इस ओवर में और एक गेंद फेंकी जानी बाकी है। 14 रनों पर दूसरा विकेट गिरा था और अब जाकर 31 रन हो गए हैं। तो एक 17 रनों की एक बढ़िया पार्टनरशिप रही इन दोनों में, उसमें से ये 16 रन सुभाष के और एक वही जोन में वही प्लेयर है वहां, लेकिन रोकी जाएगी इस बार गेंद, एक ही रन मिलेगा और एक रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 32 रन। 3 ओवर्स का खेल खत्म होता हुआ और 3 ओवर्स में स्कोर जाकर पहुंचा 32 रन। इस ओवर में आए 17 रन, कोई विकेट नहीं। मॅन ऑफ द मॅच आणि ऑरेंज कॅप हे पुरस्कार, वैयक्तिक पुरस्कार ऑरेंज कॅप साठी सर्वाधिक धावांसाठी कूलर मिळेल मान्य श्री मनोजी पानसरे यांच्याकडून आणि चषक मिळेल मान्य श्री अजित फर्डे यांच्याकडून, तर बॅट मिळेल कैलास पांडुरंग विषय व स्काय स्पोर्ट्स कडून। नक्कीच पर्पल कॅप देखील आहे। मोस्ट विकेट्स जो गोलंदाज घेईल मान्य श्री प्रशांतजी पितांबरे व चषक मिळेल मान्य श्री हिरामन गागे याचकडून। शूज मिळतील नवनाथ काशीनाथ विषय यांच्याकडून। सामन्याकडे हे षटक घेऊन येतोय श्याम पडवळ आणि नक्कीच हे वैयक्तिक दुसरं सामन्याचं चौथं षटक घेऊन येतोय श्याम पडवळ। कुठेतरी 32 धावा 3 षटकांमध्ये जवळजवळ 11च्या सरासरीनं धावा गोळा करतोय तो अमित टेंबरेकर संघ। पहिला चेंडू ओहो यावेळी अप्पर एज टॉप एज कॅन बी टेकन ड्रॉप्ड and the ball will race towards it, long stop boundary line for 4 runs DJ। थैंक यू DJ, थैंक यू। यहाँ पे सुभाष अपनी बल्ले से चौकों की बौछार कर रहा है। अब तक की उसके बल्ले से आया हुआ ये चौथा चौका है। तो अब और कितने आएंगे आने वाला समय बताएगा। अब तो श्याम पडवल आपको सोचना पड़ेगा किस लाइन और लेंथ पर गेंद करनी पड़ेगी। पहली गेंद को मिसफील्ड होता हुआ 4 रन मिले, वहां कैच होना चाहिए था, वहां कैच तो चिटक गया लेकिन 4 रन भी मिले अमित टेंबरेकर टीम को और स्कोर जाकर पहुंचा 36 रन। इस बार फाइन खेला है और अपील होता हुआ और यहाँ पे डिसीजन क्या आएगा। यस इट इज नॉट आउट और एक ही रन ना, और एक ही रन मिला। यह अपील होता हुआ और अपील के बाद उस अपील को रिफ्यूज किया लेकिन एक रन मिला अमित टेंबरेकर टीम को और स्कोर जाकर पहुंचा 37 रन 37। और अगली गेंद इस मैच की और इस बार हल्के हाथों से खेला है। पॉइंट की क्षेत्र में गेंद जाएगी, वह खिलाड़ी मौजूद, गेंद रोकी जाएगी। तब तक के 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स और इन 2 रनों के साथ स्कोर आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचा 39 रन 39। लॉस ऑफ 2। बहुत ही बढ़िया पार्टनरशिप देखने को मिली, साझेदारी देखने को मिली हमें महेश और सुभाष के बीच और ज्यादा से ज्यादा रन आए सुभाष की बल्ले से। बहुत ही बढ़िया सुभाष, यू रॉक्ड हियर इन दिस मैच, वेरी इंपॉर्टेंट मैच फॉर बोथ द टीम्स शेनवे एंड अमित टेंबरेकर। हु विल विन? वी हैव टू वेट फॉर सम मोर ओवर्स। ओहो इस बार क्या हुआ, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, श्याम पडवल कम बैक करता हुआ सटीक लाइन और लेंथ पर ये गिरी थी गेंद और डॉट गेंद डालने में सफल। इस ओवर में अब तक के 7 रन आए 4 गेंदों में और 2 गेंदे आनी शेष। यह सुभाष और महेश बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, अपने टीम के लिए करनी होगी। बहुत ही अच्छा मैच चलता हुआ, यहाँ गेंद को स्टीयर किया स्क्वायर ऑफ द विकेट। वहां ओहो यहाँ पे मुझे लगता है एक और विकेट का पतन होगा और महेश को जाना पड़ेगा और उसकी जगह लेने के लिए आएंगे अविनाश। तो बहुत ही बढ़िया मैच होने वाला है, ये संकेत है इस मैच का। अब तक के स्कोर कार्ड पर 39 रन लग चुके हैं अमित टेंबरेकर टीम के और ये चौथा ओवर चलता हुआ, इसके बाद और 2 ओवर आने हैं। वहां सुभाष बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। अविनाश को अब सिर्फ साथ देना होगा सुभाष का
और अपनी ओर से इक्का दुक्का करके कई रन बटोरने होंगे अपने टीम के लिए। तो 6 ओवर्स में यदि 60, 65 और 70 रन भी हो जाते हैं तो एक अच्छा स्कोर हो सकता है। आपने देखा पिछला मैच, शाम फिर से एक बार, इस बार गेंद को स्टीयर किया, फाइन खेला है, बहुत ही फाइन खेला है। वह 1 रन मिलेगा, वह थोड़ा फंबल हुआ था लेकिन ज्यादा नुकसान नहीं होगा, 1 ही रन लेग बाइज के तहत मिलेगा। और थर्ड अंपायर लेग बिफोर का अपील होता हुआ और चेक किया जाएगा। लेग स्टंप मिसिंग आहे सर. नक्कीच the ball pitching outside the leg stump and so umpire's decision is right, it's a not out. लेकिन 1 रन मिलेगा यहाँ. आणि आम्हाला एक ऑफिशियल इन्स्ट्रक्शन येते, राऊंड विकेट आपण असाल तर तो बेनिफिट मिळत नाही त्या गोलंदाजाला, आणि यासाठी अनुभव असणं गरजेचं आहे. जे अपील झालं आणि राऊंड विकेट असेल तर बेनिफिट मिळत नहीं. यहाँ पे 4 ओवर्स का खेल खत्म हुआ और स्कोर जाकर पहुंचा 40-10 की औसत से, और 2 ओवर्स का खेल बाकी है. यदि इन 2 ओवर्स में 60 भी रन आते हैं, सॉरी 20 रन आते तो भी अच्छा रहेगा. इस बार बहुत ही फाइन खेला है, क्या छिटक गया लेकिन 1 ही रन मिला, वहां ज्यादा नुकसान नहीं हुआ, लेकिन 1 रन के साथ स्कोर आगे जाकर पहुंचा 41 रन अमित टेम्बरेकर. तब नाना आए हैं इस ओवर में, ये भी बहुत ही अनुभवी प्लेयर है, एक्सपीरियंस बॉलर है. नाना और श्याम ये प्लेयर कितने सालों से खेल रही है 96 टीम में, हमारे कॉलेज के दोस्त थे दोनों, लेकिन बहुत साल से खेल रहे हैं. और इस मैच में बहुत ही महत्वपूर्ण मैच है, इस मैच में तो प्रदर्शन करना ही होगा, अच्छा प्रदर्शन करना होगा. वहां सुभाष भी बहुत बढ़िया प्रदर्शन कर रहा है अपने टीम के लिए, तो हर एक प्लेयर अपनी टीम के लिए जूझ रहा है, अपनी टीम के लिए संघर्ष कर रहा है, बढ़िया पारियां खेल रहा है, बड़ा प्रदर्शन कर रहे हैं. लेकिन यह नाना क्या करेगा अगली गेंद पर, तो क्षेत्ररक्षण में थोड़ा सा बदलाव लाता हुआ नाना अपनी गेंदबाजी के तहत अगली गेंद, और इस बार यू मिस, और समथिंग डॉट बॉल देयर बाय नाना. So very important dot ball. Sham guiding time to time. अब तक की 1 ही रन इस ओवर में आ चुका है 2 गेंदों में, और 1 रन 41 रन पर स्कोर वही रुका हुआ है. टेम्बरे टीम का 3 विकेट अब तक जा चुके हैं, सचिन, देवा और महेश. अब तो टॉपेज, लेकिन फायदा नहीं उठा पाए वहां खिलाड़ी, लेकिन 2 रन लेने से रोक के क्या, ओहो क्या हुआ, यस इट इज. ओ दूसरा रन बहुत ही महंगा पड़ा यहाँ टेम्बरेकर टीम के लिए, और विकेट का पतन होता हुआ, एक और विकेट का पतन, और अविनाश को जाना पड़ेगा वापस अपने डगआउट की ओर. नक्कीच आपला संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेला आहे, तो आनंद चेहऱ्यावर अगदी झळकतो आहे. आणि नक्कीच ही लीग खूप मानाची आहे. आणि संदेश येतोय सर नवीन फलंदाज अविनाशच्या विकेट नंतर, आणि काहीसा कमबॅक नाना करून देतो आपल्या संघाला, कारण 10च्या सरासरीनं धावसंख्या सुरू होती अमित टेम्बरेकर संघाची. आता मात्र कुठेतरी रनांवर ब्रेक लागतोय. नाना आता मात्र सुभाष या फलंदाजाने मात्र इम्प्रेस केले आम्हाला सर्वांनाच. यावेळी मात्र एक चोरटी धाव पूर्ण केली, आणि या एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 43 धावा. आणि नक्कीच सकाळच्या सत्रामधला तो पहिला सामना जर आम्ही पाहिला, साई स्टार आल्याने आणि टायगर स्पोर्ट्स असणं, दोन्ही तुल्यबल संघ होते, बेस्ट वर्सेस बेस्ट. मात्र अंतिम क्षणी साई स्टार आल्याने संघाने बाजी मारलीच. ना यावेळी मात्र पुन्हा एकदा
काय होईल ऍक्सिडेंट. क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट आणि माघारी जावं लागेल. सुभाष खूप इम्प्रेस केलं होतं मात्र ते इम्प्रेशन फार काळ राहिलं नाही. संघासाठी एक चांगली कामगिरी केली मात्र शेवटपर्यंत थांबणं गरजेचं होतं आणि ते कुठेतरी एक चषक मान्य श्री प्रतिभारज आणि मॅन ऑफ द मॅच सर्वच पुरस्कार आपण पाहिलेत आतापर्यंत. श्री अविनाशजी वाघेरे व प्रवीणजी वाघेरे महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून नवीन फलंदाज येतो दरम्यान निखिल. आता मात्र संदेश आणि निखिल यांना सामन्याचे सूत्र हाती घ्यावे लागतील. मला वाटतं या षटकातले काही चेंडू शेष आणि एक आणखी षटक येणं बाकी. पुढचा चेंडू फुलटास चेंडू जाईल डीप मध्ये. एक धाव मिळेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता मात्र एक धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 44 धावा. आता मात्र सरासरी काहीतरी 9च्या आसपास गेली. 44 धावा. शनिवार संघ हॅलो 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 आपण आपल्या वेळामध्ये षटकर टाकले आहेत. अजूनही आपल्याकडे 9 मिनिट आहेत. 9 मिनिटात आपल्याला एक षटक टाकायचं आहे. थँक्यू. असंच प्रत्येक संघाने आपल्या वेळामध्ये षटकर टाकायचे आहेत. आणि नक्कीच शेवटचं षटक घेऊन येतोय अंकित येतोय शेवटचं. मात्र धावा अंकित आहेत 44 धाव फलकावर आम्ही टेंबरेकर संघाच्या. हे अंकित आता आणखी किती धावा अंकित करू देईल. येस पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर. चेंडू जातोय यावेळी काव कॉर्नर झोन मधून ट्रॅव्हल होत आहे. 4 धावांसाठी हा येईल संचलित चौकार. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच आमच्या या CPLच्या या पर्वामध्ये मिस्टर CPL एमर्जिंग प्लेअर सिक्सर किंग यांसारखे भव्य पारितोषिक देखील दिली जाणार आहेत. नक्कीच त्याचं आकर्षण आमच्या 4 संघ जे पुढे येतील यांच्यासाठी नक्कीच ती एक पर्वणी असेल आणि नक्कीच एक बक्षिसांनी भरलेली ही चेरवली प्रीमियर लीग जणू काही IPL सारखी वाटू लागली आम्हाला. येस अंकित नेक्स्ट बॉल. Yes, up in the air. Player will come under it. Can be taken. Can be taken. Yes, it is. Thank you, DJ बोलल्यानंतरच वाजव प्लीज. आणि नक्कीच आणखी एक गडी इथे बाद होतोय तर आम्ही टेंबरेकर संघाचा. आणि 48 धावांवर आणखी एक धक्का बसतोय. तो आम्ही टेंबरेकर संघाला 6वा धक्का बसला आणि तो फलंदाज माघारी परतला निखिल. आणि आता मात्र राहुल येतोय त्याची जागा घेण्यासाठी. नक्कीच प्रवीणजी फर्डे CPL अध्यक्ष यांच्या नियोजनातून आयोजनातून साकारलेली चेरवली प्रीमियर लीग. पुढचा चेंडू हो यावेळेस मोठा फटका लॉंग ऑफच्या झोनला. तिथे आहे क्षेत्ररक्षक. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. नक्कीच मात्र दुसरी धाव मागणी पडते इथे आम्ही टेंबरेकर संघाला. बॅक टू बॅक विकेट्स जातील इथे मात्र धावबादच्या रूपानं डीजे. आणि नक्कीच अंकित हे षटक हाताळतोय आणि भाया येतोय आता नवीन फलंदाज आम्ही टेंबरेकर संघाकडून.
आणि 7 विकेट तब्बल गेलेले आहेत. हो यावेळी हेलिकॉप्टर शॉट, चेंडू हवेत, घेल का क्षेत्ररक्षक, नक्कीच इथे बॅलन्स जातोय, चेंडू जातोय सीमा पार, चौकार, हा नशिबाचा चौकार आम्ही टेंभरेकर संघासाठी. डीजे आणि नक्कीच अंकित पहिल्या चेंडूवर चौकार, पुढच्या 2 चेंडूंवर विकेट, चौथ्या चेंडूवर पुन्हा चौकार आणि धाव संख्या अगदी भरकन पुढे गेली. 53 धावा. 60 पर्यंत जाईल का टेंभरेकर संघ? जावं लागेल, एक आव्हान ठेवावं लागेल. हो यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार, 1 बाउन्स, 4 रन्स. व्हाट अ मॅग्निफिसेंट शॉट, व्हाट अ लवली ड्राइव्ह. 4 रन्स. डीजे थैंक यू डीजे. यहाँ तक के आखिरी गेंद का खेल शेष है. इस ओवर में 3 चौके आते हुए 2 विकेट, लेकिन अगली गेंद और आखिरी गेंद क्या होगा इस गेंद पर. 57 रनों पर यह पारी जा चुकी है अमी टेंभरेकर टीम की. बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा यहाँ. संदेश एक बढ़िया स्कोर. यदि 60 के पार जाएगा, यदि चौवा आएगा तो 61 रन बन जाएंगे. यदि ये सिक्सर आएगा तो जाकर 63 रन बन जाएंगे. कितने आएंगे देखने को मिलेगा. अगली गेंद, ओ इस बार बढ़िया प्रहार, क्या होगा इस बार. 6 रन. व्हाट अ मैग्निफिसेंट शॉट. 63 रन्स स्कोर एंड 64 रन्स टू विन फॉर डीएस सेनवे. यावेळी मात्र हा षटकार जास्त दूर नाही गेला, मात्र तेवढा मात्र नक्की गेला की 6 धावा मिळाल्या मी टेंभरेकर संघाला. संदेश, यू रॉक्ड इन दिस लास्ट ओव्हर. 4, 4 and 6. व्हाट अ मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स हियर. संदेश, वेल डन फॉर युअर टीम. नाउ सेनवे टीम, यू हॅव टू कम बॅक. 64 बँडेड पाहिजे, बँडेड पाहिजे. आणि नक्कीच 64 धावांचं आव्हान आहे. आणि मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय द व्हॉइस ऑफ अल्यानी अँड व्हॉइस ऑफ डोलखाम, डुएट फॉर दिस इनिंग. आणि टेंभरे संघ अगदी लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुम्हाला मिळतील 30 मिनिटे. नक्कीच 27 मिनिटात इनिंग संपली. शेनवे संघाची सहकार्य केलं, धन्यवाद. यावेळी पुढील प्रत्येक संघाकडून आम्हाला अपेक्षा आहे तत्पूर्वी वाचला जाईल आमच्या स्पर्धेचं आकर्षक पॅम्पलेट. एकीकडे सर. आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. षटकांचा सामना, फिल्डिंग लावून घ्यायची लगेचच टेंभरे संघानं आणि वेळ लागलेली आहे, ते वेळ पाळायची आहे. आणि समालोचन कक्षामध्ये मी स्वागत करतोय आमचे सहकारी समालोचक मित्र कविवर्य द व्हॉइस ऑफ खरेड संजय गगे सर. आणि तुर्तास याच ठिकाणी आगमन झालं. एक संगीतमय मैफिल या ठिकाणी साजणार आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेट विथ द म्युझिकचा आनंद वेगळाच असतोच. मनोजी साबळे साहेब यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत दिनकर कीबोर्ड पॅड आर्टिस्ट आहेत. आजच्या दिवसामध्ये एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंटल मैफिल या ठिकाणी साजणार आहे. हेच CPLचं वैशिष्ट्य आहे. सलामीचा फलंदाज येतोय, ज्याचे एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळख आहे, श्याम पडवळ. विथ नॉन स्ट्राइक एंड सांभाळतोय. मिहीर. सलामीचे 2 फलंदाज आहे. 64 धावांचं टार्गेट आणि टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न असेल तो शेनवे संघाचा.
जो जीता वही सिकंदर. खऱ्या अर्थानं पहिला गोलंदाज येतोय टेंबरे संघाचा, एक अष्टपैलू गोलंदाज खऱ्या अर्थानं सुभाष अनुभवी. टेंबरे संघ आम्ही टेंबरेकर, नावातच आम्ही आपलेपण आहे आणि तो आपलेपणा जपण्याचा प्रयत्न. एक गाव एक संघ, गावाचा मान अभिमान सन्मान जपण्यासाठी टेंबरेकर संघ उतरतोय मैदानावर. 64 धावांचं टार्गेट असेल. स्ट्राईकचा वार सांभाळतोय द मॅन फ्रॉम शेनवे, एक हार्डर फलंदाज अनुभवी श्याम पडवळ. पहिला चेंडू ऑफसाईड दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर चेंडू अटेम्प्ट झाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली सुरुवात, चांगला श्रीगणेशा या ठिकाणी टेंबरे संघ करतोय. नक्कीच मंजिलें उन्हीं को मिलते जिनके पंखों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. आजचा संघर्ष संध्याकाळच्या सत्राचं सामर्थ्य निर्माण करणार आहे. यावेळेस पुढचा चेंडू, ओ यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेनं ग्लान्स केलाय चेंडू. वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये जातोय. सिंगल कंप्लीट केले जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सुद्धा सक्सेसफुल कंप्लीट केले जात आहेत. की कल्याणी संघ व्यासपीठावर येऊन बसा, कृपया सहकार्य करा. अजित फरडे यांचं आपल्याला सांगणं आहे. आणि ते पट्टीवर जे प्रेक्षक बसलेत त्यांनी सुद्धा सहकार्य करा प्लीज. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सुभाष. ओ या ठिकाणी फिरकीचा मारा होतोय. स्वतः श्याम पडवळ सुद्धा या चेंडूला समजू शकले नाहीयेत. डिफेन्सिव्ह पवित्रा त्यांनी स्वीकारलाय. 64 धावांचं टार्गेट आहे. 6 षटकांचा सामना, तब्बल 11ची सरासरी मेंटेन करायची आहे. अतिशय जबरदस्त क्वालिटीची गोलंदाजी होती आहे टेंबरे संघाकडनं. आणि प्रबलन, मोटिवेशन खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. प्रेरणा खूप महत्वाची असते, कारण प्रेरणा ही संघर्षाला आव्हान देते, खऱ्या अर्थानं जिंकण्याची उर्मी देते. यावेळेस पुन्हा एकदा सुभाष ऑफसाईडच्या दिशेने क्लट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू भिरकावून दिलाय. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे टेंबरे संघाकडनं, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. या 2 धावांनी धावसंख्या पुढे पोहोचती आहे 4 धावांवर. कीच आम्हाला भिडायचं, आम्हाला लढायचं. टुडे इज द माय डे, आय कॅन डू इट. मी करू शकतो, हे आव्हान पेलायचं आहे. खऱ्या अर्थानं श्याम पडवळ यलगाल करता या चेंडूवर. 2 धावा मिळत आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फेस करतील. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा सुभाष. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न ऑन द राईज खेळलाय. नक्कीच हेलिकॉप्टर स्टाईलने फटका बघायला मिळाला, परंतु या डिस्टन्स कव्हर केलं नाहीये. 30 यार्ड्सच्या बाहेर चेंडू जातोय आणि लॉंग ऑफच्या झोन मध्ये 1 धाव ऍडजित केली जाते. धावसंख्या 1 न पुढे जातीये, पोहोचतीये 5 धावांवर. की आयुष्यात जे हवंय ते साराच मिळत नसतं. चांदण्यांनी भरून सुद्धा आपला आभाळ रिकाम असतं. ते आभाळ भरवण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा होणं गरजेचं. 64 धावांचं टार्गेट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय सुभाष. नेक्स्ट बॉल फेस करेल फलंदाज मिहीर. यावेळेस नक्कीच शॉर्ट ऑन गुडलेनचा चेंडू होता, पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. याच वेळेत अर्जुन दिनकर यांचं आगमन होते. स्वागत असेल. आज मात्र एक पर्वणी आहे. मनोज साबळे आणि दिनकर, तानाजी दिनकर, राजेश दिनकर यांच्या मैफिलीनं साजरा. नक्कीच आमचे मार्गदर्शक आदरणीय नरेशजी दिनकर काका यांचं शुभागमन झालंय. स्वागत असेल. धन्यवाद. दुसरा षटक घेऊन येतोय संदेश. पहिला चेंडू फेस करेल श्याम पडवळ. ओ स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न आणि बॅकअप सुद्धा चांगला आहे. सचिन यांचं डायरेक्ट अपडिंग करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगली स्टार्ट या षटकाची करतोय संदेश. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा संदेश टू श्याम पडवळ. राईट आर्म ओव्हर द विकेट न हा चेंडू फेस करेल. ऑफसाईड बॅट पुढे जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, लाईन आणि लेंथ सांभाळली जाते संदेशांच्या माध्यमातून.
स्टेप आउट करून चेंडू भिरकावून दिला सीमारेषे पार. चौकार. धावसंख्या 9 होतीये. मनोजी साबळे यांचं उत्कृष्ट संगीत संयोजन लाभलंय आणि राजेशजी दिनकर यांचं सुद्धा सहकार्य आहे. श्याम पडवळ चांगली बॅटिंग करतात आता मात्र. हो, इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न होता, पंच निर्देशित करतात. दिस इज वाईड बॉल. निलेश महाजन सर या सामन्याची पंचगिरी पाहतायत. धावसंख्या 1 न एक्स्ट्राच्या रूपाने वाढतीये 10 धावा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा संदेश टू श्याम पडवळ. हो, यावेळेस हेलिकॉप्टर स्टाईल लेग साइडला चेंडू जातोय मिड विकेट झोन मध्ये. फर्स्ट टर्न कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. धाव संख्या 2 न पुढे जातीये, पोहोचतीये 12 धावांवर. नक्कीच एक प्रयत्नांची पराकाष्ठा होणं गरजेचं. मंजिले मिली या ना मिली ये तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. प्रयत्न करणं गरजेचं असेल शिरवे संघासाठी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे टेंबरे संघाकडनं. 64 धावांचं टार्गेट. ध्येयाचा ध्यास लागा की कामाचा त्रास वाटत नाही. ध्येय समोर आहे. तुम्हाला बॅटिंग चांगली करावी लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा श्याम पडवळ. ओ, हा चेंडू होता, चुकी होती, खूप मोठी चुकी होती गोलंदाजाकडनं. धन्यवाद. या वेळेस मात्र चुकी करतोय संदेश. चेंडू हातातून निसटतोय, चेंडू सरळ जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेने चौकार. एकूण धावा मिळतात 5. 9 चेंडू असेल, पुढचा चेंडू नक्कीच फ्री हिट असेल. ही पर्वणी असेल श्याम पडवळ यांच्यासाठी. 5 धावांनी धावसंख्या पुढे जातीये, पोहोचतीये 17 धावांवर. 64 धावांचं टार्गेट आणि या टार्गेटला एक संजीवनी प्रदान करणारा चौकार या ठिकाणी शिरवे संघाला मिळतोय. एक्स्ट्रा धावा नक्कीच डोकेदुखी ठरत असतात. अचूक लाईन, लेंथ, टप्पा आणि डायरेक्शन जर गोलंदाजी केली तर मात्र तुम्हाला यश मिळत असतं. यावेळेस संदेशला कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा फलंदाज श्याम पडवळ या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुन्हा एकदा फेस करेल संदेश या गोलंदाजाला. नेक्स्ट बॉल. ओ, शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फॉलो केलं पूर्णपणे फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. श्याम पडवळ नक्कीच या चेंडूला समजू शकले नाहीये. निर्धाव चेंडू संदेशच्या गोलंदाजीमधनं. दुसरं षटक मार्ग असतं. या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 1. लास्ट बॉल रिमेनिंग दिस ओव्हर. धावसंख्या धावफलकावर 17 धावा. 70 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट विकेट. काय होईल या मॅच मध्ये? 64 धावांचं टार्गेट आहे. दुसरं षटक मार्ग असता. वन्स अगेन संदेश टू श्याम पडवळ. यावेळेस ओव्हर पिच बॉल भिरकावून दिला लॉंग ऑफच्या दिशेनं. महेश भोईर चूक करतोय. चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषे पार चौकार. सुरेख मैफिल सजली संगीतमय क्रिकेट विथ द म्युझिक. फिल्डिंग लावून घ्यायची लगेचच. वेळ खूप कमी आहे, वेळ वाचवायचा आहे. बॅक टू बॅक आपल्याला खेळायचं आहे, याची नोंद घ्यायची आहे. यानंतर मॅच होईल. अल्ल्याणी संघाने तयार राहायचं आहे. यातील जो संघ जिंकेल. धन्यवाद. टेंबरे संघ धन्यवाद. डीजे म्युझिक धन्यवाद. टेंबरे संघ प्लीज आपण सहकार्य करा. वारंवार आपल्याला सूचना दिल्या जात आहेत. 2 षटकानंतर धावा होत आहेत. धावफलकावर 21 धावा. 64 धावांचं टार्गेट आहे. 4 षटकांचा खेळ बाकी. 24 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन गोलंदाज येतोय भाई
मिहीर अजूनही चांगली साथ देत आहेत श्याम पडवळ यांना. वैयक्तिक अजूनही खातं उघडलं नाहीये, परंतु श्याम पडवळ यांची बॅटिंग चांगली झाली आहे या मॅच मध्ये. 2 षटकानंतर 21 धावा, 64 धावांचं टार्गेट आहे शेनवे संघासमोर. क्रिकेटचा दांडगा अनुभव श्याम पडवळ यांच्या पाठीची. तब्बल 15 ते 20 वर्ष क्रिकेट ओरम क्रिकेट खेळतायत. अतिशय दर्जेदार क्वालिटीचे ऑलराऊंडर आहेत. दुसरा गोलंदाज येतोय भाई, द मॅन फ्रॉम टेमरे. पहिला चेंडू लेफ्ट आर्म बॉलर ओव्हर द विकेट न गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू स्ट्रेटच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. एक ताकदवर नजाकत, उत्कृष्ट ड्राईव्ह, चौकार, 4 धावा. या चौकारानं धावसंख्या वाढतीये, पोहोचतीये 25 धावांवर. 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अतिशय जबरदस्त पार्टनरशिप सुरू आहे श्याम पडवळ आणि मिहीर यांच्या दरम्यान. नेक्स्ट बॉल फेस करेल पुन्हा एकदा मिहीर, द मॅन फ्रॉम शेनवे. फुल टॉस, लोवर फुल टॉस, लॉलीपॉप चेंडू होता. नक्कीच या चेंडूला यॉर्कर केलं स्वतः फलंदाजानं. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल भाईच्या माध्यमातून. धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिरावलेली धावफलकावर 25 धावा. शिरवली प्रीमियर लीगचा हा थराराचा शेवटचा दिवस. अतिशय दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी, दर्जेदार क्वालिटीची फलंदाजी होती. या ठिकाणी मधला स्लॉट मध्ये चेंडू आहे. लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागतं. या एकेरी धावसंख्या पोहोचतीये 26 धावांवर. 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड. नक्की स्वतःच्या मनगडातील जोर दाखवतोय मिहीर आणि श्याम. कारण छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसात उभं राहण्याचं सामर्थ्य मात्र नक्कीच देतेच. आत्मविश्वास यशाची 100% खात्री देऊ शकत नाही, पण जिंकण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देतोय श्याम पडवळ. पुन्हा एकदा बॅटिंगच्या मार्ग सज्ज आहे. ऑफसाईडच्या दिशेने ऑनराईज खेळलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय. महेश भोईर रैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न, सक्सेसफुल. 2 धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचतीये 28 धावांवर. 28 रन्स विदाउट विकेट. चांगली फलंदाजी, चांगली पार्टनरशिप बघायला मिळते श्याम पडवळ आणि मिहीर यांच्या दरम्यान. हेच तर सूत्र आहे यशाचं. बूंद बूंदचे समुद्र बनताय. थेंबे थेंबे तळे साचे. एक एक पाऊल पुढे टाकत राहा, नक्कीच यश तुम्हाला मिळेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज भाई टू श्याम पडवळ. पुन्हा एकदा ऑन द राईज खेळलाय. लॉंग ऑफच्या झोन मध्ये चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट होते. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं फंबल मिस्टेक होतीये. 2 धावांचा प्रयत्न. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2 पुढे जातीये, पोहोचतीये 30 धावांवर. हेच तर वैशिष्ट्य. एक एक पाऊल पुढे टाकत राहा. धुक्यानं आम्हाला एकच गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर एक एक पाऊल पुढे टाकत राहायचं, रस्ता आपोआप सापडेल. याचा प्रात्यक्षिक पार्टनरशिपच्या रूपाने दाखवतोय श्याम पडवळ आणि मिहीर. यावेळेस भाई कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. आता मात्र दिशा थोडी भरकटली. स्वैर मारा पंच हेमंत तावडे सर यांचे दोन्ही हात हवेमध्ये पॅरल पोझिशन मध्ये जात आहेत. एक्स्ट्राच्या रूपाने धावा मिळतात. धावसंख्या 1 पुढे जाते, पोहोचतीये 31 धावांवर. 31 रन्स. कोणत्याही प्रकारची विकेट नाहीये. विकेट मिळवण्याचा संघर्ष चालू आहे टेमरे संघाचा. कारण विकेट्स म्हणजे खऱ्या अर्थानं संजीवनी प्रदान करून देतात तुम्हाला धावा डिफेंड करण्यासाठी. नेक्स्ट बॉल ऑन द राईज. पुन्हा एकदा खेळलाय ऑफसाईडच्या दिशेने. अतिशय सेन्सिबल क्रिकेट खेळतायत श्याम पडवळ. यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला. यावेळेस महिला मागाला परतावं लागेल. आपले फलंदाज पाठवून द्यायचे आहेत, कृपया तयार ठेवायचे आहेत. पहिली विकेट गमावतोय शेनवे संघ आणि धावसंख्या आहे 32 धावा धावफलकावर. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक पर्वणी बघायला मिळेल. संदेश स्पोर्ट्स चेरवली वर्सेस विलास स्पोर्ट्स किनवली दरम्यान सेमीफायनलचा थरार आपल्याला बघायला मिळणार आहे. कालच्या सत्रामध्ये राहुल शिंदे यांनी 6 चेंडूमध्ये 6 चौकार या मैदानावर लगावले आणि नेत्रदीपक फलंदाजी केली. दर्जेदार क्वालिटीची बॅटिंग ऑर्डर किनवली संघाकडे आहे. संदेश स्पोर्ट्स चेरवली संघ तर आपल्या होम ग्राउंडवर खेळणार आहे. एक सेमीफायनलचा काटेकी टक्कर, एक थरार बघायला मिळेल. आजचा दिवस मात्र
पहिला सामना झाला तो अल्लाणी संघ आणि असनोरी. अल्लाणी संघानं त्या सामन्यामध्ये विजय मिळवला. नक्कीच या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो अल्लाणी संघाविरुद्ध खेळेल आणि जो पराभूत होईल तो नक्कीच मात्र असनोरी संघाविरुद्ध खेळेल. नवीन गोलंदाज वैयक्तिक दुसरा संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय सुभाष. चौथं षटक घेऊन येतोय. 3 षटकानंतर धावा होतात 32. 64 धावांचं टार्गेट आहे. निम्म्या धावसंख्येपर्यंत तर शेनवे संघ पोहोचलाय. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 18 चेंडूमध्ये 18 चेंडू 32 धावा. 32 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 18 बॉल्स. लेट्स प्ले, लेट्स बिगिन, लेट्स सी काय होईल या मॅच मध्ये. नवीन फलंदाज येतोय तुषार, द मॅन फ्रॉम शेनवे. गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज गोलंदाज सुभाष. टायमिंग वाचवायचं आहे, जरा सहकार्य करा, कोऑपरेशन करा. तुमची 30 मिनिटं लावलेली आहेत. सुभाष टू तुषार. चौथं षटक पहिला चेंडू. मिड ऑन, मिड ऑफ, काऊ कॉर्नर, मिड विकेट. लॉंग लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. एक धाव या चेंडूवर कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 न पुढे जाते. 33 धावांवर पोहोचते. पुन्हा एकदा सुभाष टू श्याम पडवळ. अतिशय जबाबदारीपूर्ण खेळ श्याम पडवळ खेळतायत आतापर्यंत. ओ मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न आहे. बॉल इन द एअर, डाऊन द बॉल. चेंडू सीमारेषे पार. 6 धावांनी धावसंख्या साधली जाते. धावसंख्या 39 धावा. आता मात्र श्याम पडवळ 5व्या गिअर मध्ये फलंदाजी करतायत. 64 धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या पोहोचतीये 39 धावांवर. नक्कीच सलामीला आलेले श्याम अतिशय जबरदस्त बॅटिंगचा नजारा पेश करतायत. आपल्या फलंदाजीला आकार देत आहेत, आपल्या इनिंगला आकार देत आहेत. चांगली फलंदाजी सजली जाते शेनवे संघाकडनं. 64 धावांचा टार्गेट आहे. सुभाष पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज आहे. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने. कव्हर स्वीपर रिजन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. धावसंख्या 4 न पुढे जातीये. पोहोचतीये 43 धावांवर. 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सुभाष वन्स अगेन. यावेळेस ऑन द राईज खेळलाय चेंडू लॉंग ऑफच्या झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 2 धावा सहजरित्या सोयीस्कररित्या कंप्लीट केल्या गेल्या श्याम पडवळ यांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे जाते 45 धावांवर. आतापर्यंत श्याम पडवळ यांच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य बघितलं तर वैयक्तिक धावा आहेत. 18 चेंडू 36 धावांवर खेळतायत. चांगली बॅटिंग, गुड बॅटिंग. नेक्स्ट बॉल वन्स अगेन सुभाष ऑन द राईज. पुन्हा एकदा. ओ व्हॉट एफर्ट्स, व्हॉट अ कमिटमेंट. सचिन क्या बात आहे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्ने बाळूचे कणर गडिता तेलही गळे. चौकार होऊ शकला असता. लाजवाब कमिटमेंट दाखवतोय क्षेत्ररक्षणामध्ये सचिन. धावसंख्या 1 न पुढे जातीये. पोहोचतीये 46 धावांवर. 46 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू फिरकावला. पार. चौकार. खूप वर्षाची प्रॅक्टिस, खूप वर्षाचा अनुभव आपल्या मैदानातून आपल्या खेळीतून साकारतो आहे. ती मीटिंग नको आहे. कृपया सहकार्य करा.
मॅच स्टार्ट करायचे. श्याम पडवळ, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतोय. ड्रिंक्स ब्रेक्स नाहीये आजचा दिवस, ड्रिंक्स ब्रेकचा नाहीये, कारण 8 सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. मी म्हटलं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतोय. तुम्ही जर कष्ट प्रामाणिक केले तर तुम्हाला यश मिळतं आणि त्या यशाला पर्याय नसतो आहे. कारण एक कोड आहे इंग्लिश मध्ये, हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा, तुमच्या कौशल्यावर काम करा, तुमच्या स्ट्रेंथवर काम करा, यश तुम्हाला मिळत असतं. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. नक्कीच चिरोली प्रीमियर लीग 2021 चा क्रिकेटचा महाराष्ट्र संग्राम बघता बघता 10 दिवसाचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. जीवनाचं रहाड गाडगा बाजूला सारून काही माणसं एकत्र येतात. त्यांच्या विचारातून अशा प्रकारच्या क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन होत असतं. या स्पर्धेसाठी भव्य दिव्य डेकोरेशन ज्यांचं लाभलं, SP डेकोरेटर्स, संजयजी विशे साहेब, डीजे ऑपरेटर अनिलजी विशे आणि टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झाली. सर्वांचे मनपूर्वक आभार. आमचे समालोचक मित्र दत्तात्रय फडे सर, संजयजी गगे सर, हेमंत सोनावळे सर, रमेश शिंदे सर, मी स्वतः रिकी खाडे, सर्वांचं पुनश्च एकदा आजच्या दिवसामध्ये सहर्षमय आनंदमय स्वागत करतोय. यावेळेस मात्र षटक घेऊन येते पुढचं 5वं षटक. 5वं षटक घेऊन येते देवा. 12 चेंडू 14 धावा. ऑफसाइडने कट केलाय. बॉलच्या दिशेनं चेंडू जातोय कमर स्वीपर रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागतं. यावेळेस मात्र थ्रो चुकीची होतीये. बॅकअप बघायला मिळालं नाहीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. ज्या ठिकाणी एकच धावा हवी होती त्यावेळेस 2 धावा मिळत आहेत. अतिशय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी श्याम पडवळ आणि तुषारच्या माध्यमातून बघायला मिळते. आज मात्र एक पर्वणी आहे. क्रिकेट विथ द म्युझिक, म्युझिकल मैफिल मनोजी साबळे आणि राजेश दिनकर यांच्या माध्यमातून बघायला मिळते. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा श्याम पडवळ. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, पुल शॉट मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे धावफलकावर. 52 धावा. अवघ्या 12 धावांची आवश्यकता आहे 10 चेंडू मध्ये. काय होईल या मॅच मध्ये? हाय व्होल्टेज मॅच आहे. जो जीता वही सिकंदर. स्वैर मारा झाला. थोडी डायरेक्शन बदलली, परंतु एक्स्ट्राच्या रूपानं, वाईडच्या रूपानं पंच दंडित करतात या चेंडूला. वाईड. धावसंख्या 1 न पुढे जाते, पोहोचतीये 53 धावांवर. 53 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 11 धावांची आवश्यकता आहे. इनोव्हेशन, क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू सीमारेषे पार. सलामी देतोय भगव्या पट्टीला. श्याम पडवळ यांच्या बॅटिंग मध्ये. आपल्या बोटांतील जादू दाखवतायत मनोज साबळे. उत्कृष्ट संगीत आज मात्र लाभलाय. धावसंख्या 4 न पुढे जाते, पोहोचते 57 धावांवर. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन स्टेप आउट करून खेळून काढला चेंडू. पॅरलल चेंडू जातोय सीमारेषे पार. लॉंग ऑफ षटकार, चौकार. धन्यवाद. धावसंख्या 61. 4 धावांची आवश्यकता आहे अर्धशतकासाठी श्याम पडवळ यांना. 3 धावांची आवश्यकता आहे, सॉरी, आणि जिंकण्यासाठी सुद्धा 3 धावा पाहिजेत. 50 होईल का? यावेळेस 1 धाव मिळते चेंडूवर. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. अजूनही 2 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आणि श्याम पडवळ यांना 50 साठी सुद्धा 2 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 1 की चालल्याने संघाचा कर्णधार इकडे यायचा आहे. आडव्या बॅटनं चेंडू लॉफ्ट केला आहे. एकच धाव या चेंडूवर अर्जित केली गेली.
नक्कीच एका धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. वैयक्तिक 48 धावांवर खेळतायत श्याम पडवळ. चांगली बॅटिंग बघायला मिळाली. जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. विजयी संघाचा कर्णधार नक्कीच येईल आणि नंतर अल्ल्याणी संघाचा कर्णधार सुद्धा येईल या मॅच साठी. लगेचच यायचं आहे. मॅच जिंकल्या 6 चेंडू आणि 1 धाव जिंकण्यासाठी आहे आवश्यक. आणि पराभूत संघ नक्कीच आसनोली संघाविरुद्ध खेळेल आणि अल्ल्याणी संघ आणि विजेता संघ यानंतरची मॅच होईल. ओ स्लॉट मध्ये चेंडू आहे. एक वेगळ्या स्टाईल न हा मॅच फिनिश करतोय तुषार षटकारानं. विजय संपादित करतोय शेनवे संघ. कॉंग्रॅच्युलेशन. यानंतरचा सामना मॅन ऑफ द मॅच श्याम कोणत्या प्रकारचं सेकंड नाही करायचंय आपण. वेळ वाचवायचंय. आज वेळ वाचवा. टाइम इज मोर दॅन मनी. सोशल डिस्टन्सिंग पाळून. हॅलो हॅलो पुढील टॉस घेतील आमचे सहकारी समालोचक मित्र हेमंत सोनावळे सर. जयेश खापरे अल्ल्याणी संघाचे कर्णधार आणि मॅन ऑफ द मॅच श्याम पडवळ. वैयक्तिक 48 धावा. हॅलो 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 नक्कीच आजचा अंतिम दिवस आणि आजच्या अंतिम दिवसातला पहिला सामना गेला होता आसनोली विपक्ष अल्ल्याणी. विजय संघ साई स्टार अल्ल्याणी. आता सामना झाला शेनवे विपक्ष नक्कीच. हॅलो हॅलो दादा कनेक्ट होत ना. हॅलो हॅलो आणि नक्कीच श्याम पडवळ आजच्या सामन्याचा या सामन्याचा सामनावीर. सुरेख कामगिरी या सामन्यामध्ये. हे नक्कीच अर्धशतकापासून वंचित राहिले मला वाटतं 2 धावा. तर पहिल्या चेंडू होऊ शकले असते मात्र संघ विजय झाला हे सगळ्यात महत्वाचं. आणि नक्कीच आपल्याला बॅक टू बॅक मॅच खेळावी लागणार आहे. त्याच संघासोबत साई स्टार अल्ल्याणी संघ आणि टॉस होईल त्या सामन्याचा. वेळ खूप जातो मित्रांनो प्लीज. आणि नक्कीच टॉस